हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे बघा मी बनवत आहे बटाटाचे पापड उपवासाचे. म्हणून मी इथे 3 किलो बटाटा उकडलेला आहे. आणि रात्री मी हा साबुदाणा भिजत घातला होता. जवळपास दीड किलोच्या आसपास आहे हा साबुदाणा. आणि 3 किलो मी आलू घेतलेले आहे. आलू पण बॉईल झालेले आहे आणि साबुदाणा पण रातभरात छानपैकी मुरलेला आहे. आणि इकडे बघा गरम पाणी करायचं आहे आपल्याला. आणि साबुदाण्यामध्ये पाणी टाकून साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि सोबतच इकडे लाल मिरची मी क्रश केली आहे, चिली फ्लेक्स बनवलेला आहे घरीच. आणि इकडे आलू पण उकडून झालेले आहे, सोलून पण झालेले आहे आलू. आता हे सगळे आलू आपल्याला मॅश करायचे आहे, कारण त्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. तर हे किसणी आहे माझ्याकडे, यानंच मी फास्टमध्ये हे पूर्ण आलू असे मस्त किसून घेतलेले आहे, म्हणजे एक पण गुठळ्या राहत नाही. आणि हे जो पिलर आहे ते एवढं स्ट्रॉंग होतं, कारण मी नवीनच आणलं होतं डीमार्टमधून. तर माझा 2-3 ठिकाणी हाताला कट लागला. तर तुम्ही सांभाळून करा. तसे तर ही पापड सर्वांनाच करता येते, पण मी केले आहे म्हणून मी तुमच्यासोबत माझा रुटीन शेअर करत आहे. म्हणून मी माझे हे पापड पण तुमच्यासंग शेअर करत आहे. आणि इकडे साबुदाणा पण माझा शिजत आलेला आहे. आता यामध्ये उकडलेल्या बटाट्यामध्ये हा शिजवलेला साबुदाणा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. चवीपुरतं मीठ पण टाकायचं आहे यामध्ये. जेवढी आपल्याला आवश्यकता आहे मिठाची तेवढं मीठ टाकायचं आहे. आणि आपण जे मिरची पावडर घरी बनवलं आहे, चिली फ्लेक्स, ते पण असं यामध्ये टाकून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे. असं याचं पूर्ण असं छानपैकी पूर्ण मीठ, तिखट, आलू, साबुदाणा हे सगळं असं एकजीव झालं पाहिजे. हे बघा असं मस्त बॅटर तयार करून ठेवायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर दुसरीकडे मी अर्धा साबुदाणा काढलेला होता त्यातला. तर इकडे मी अर्धा किलो बटाटे असे बारीक त्यानंच किसून घेतलेले आहे. कच्चे बटाटे आहे हे आपल्याला फक्त बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे. आणि इकडे मी एका भांड्यामध्ये इकडे गरम पाणी करत ठेवलेलं आहे. आणि याच्यातच मी साबुदाणा पण भिजवलेला होता. हाच तो गंज आहे. त्यामध्ये पाण्याला चांगली उकळी आली आणि त्यानंतर यामध्ये भिजवलेला साबुदाणा पण आपल्याला टाकून द्यायचा आहे. हे बघा मी अर्धा किलो साबुदाणा त्यातला काढला होता आणि तो पण इकडे भिजत घातलेला आहे. आणि साबुदाणा पण इकडे चांगला शिजत आहे. इथे बघा मस्त असा ट्रान्सपरंट झालेला आहे साबुदाणा पण. त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार मीठ घालायचं आहे. आणि थोडे जिरं आणि लाल चिली फ्लेक्स आपल्याला ते पण यामध्ये टाकायचे आहे. आणि हे चांगलं आपल्याला साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. साबुदाणा आपला अर्धवट शिजला त्यानंतर आपल्याला यामध्ये बटाट्याचा जो किस केला आहे आपण तो टाकायचा आहे. हा आहे बटाट्याचा किस. आणि तो आपल्याला 3-4 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्याचा स्टार्च पूर्ण निघाला पाहिजे. त्यानंतर ह्याच सगळ्या मिश्रणमध्ये आपल्याला आलू पण टाकून शिजवून घ्यायचे. 5 मिनटातच आलू शिजून जातात. आणि माझं हे मिश्रण बघा किती मस्त असं चांगलं ट्रान्सपरंट झालेलं आहे. साबुदाणा पूर्ण मऊ झालेला आहे. अशापैकी मस्त आपलं हे सगळं जिन्नस शिजलेलं आहे. आणि आता हे बघा दोन्ही पण बॅटर तयार आहे, हे पण तयार आहे. आणि हे पळी पापडसाठी केलेलं मिश्रण हे पण तयार झालेलं आहे. आज मी दोन्ही प्रकारचे पापड करत आहे, कारण साबुदाणा जास्त क्वांटिटीमध्ये भिजलेला गेलेला होता माझ्याकडे. म्हणून इथे आता हे बघा पळी पापडसाठी हे पतले चमच्याने मी टाकत आहे. हे वाले पापड करणार आहे मी. आणि सोबतच इकडे मी आधी पहिले नाश्ता केला, मुलांसाठी उत्तप्पा बनवला, आम्ही पण सगळ्यांनी नाश्ता केला. आणि त्यानंतर मी वर गेली टेरेसवर. आणि तिथे बघा असे हे सर्वात आधी हे पळी पापड टाकून घेतलेले आहे. मस्त मिश्रण चांगलं शिजलं की पापड खूप मस्त पडतात. आणि आपोआपच 2-3 तासात पूर्ण वाढून असे वर आले होते आणि पलटवायला पण आले मस्त. एका दिवसातच माझे पापड चांगले छानपैकी शिजले गेले, कारण खूप कडक ऊन होती आणि लवकरच झाले होते हे पापड करून. म्हणून मी दोन्ही सोबतच करून घेतले. आणि इथे बघा हे पापड झाल्यानंतर मग मी ते मशिनीनं दाबून, जे आपले लाटूनचे पापड आहे ते मशिनीनं दाबून ते पण थापवून ते पापड पण करून घेतलेले आहे. हे बघा हे आलू साबुदाण्याचे हे पापड पण मी यामध्ये केलेले आहे. हे आपल्याला एक छान लहानसा गोळा घेऊन पॉलिथिनवर ठेवायचं आहे आणि ते असे पापड दाबून घ्यायचे आहे. आपण प्लेटमध्ये ठेवून वरतून पण दाबून प्रेशर देऊन तसं पण करू शकतो, पण माझ्याकडे हे मशीन आहे तर मी यामध्येच केलेले आहे. मस्त खूप सारे पापड झाले होते माझे आणि खूप छान झाले.
त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी पण मी अजून साबुदाणा भिजू घातलेला आहे. मला चकल्या करायच्या होत्या. रात्रीच मी हा साबुदाणा भिजू घातला आणि आलू वगैरे उकडून शिलून आलूचं पण बॅटर तयार करून घेतलं. आता इकडे आपल्याला साबुदाण्यामध्ये गरम पाणी टाकून साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत एकदम शिजवून घ्यायचा आहे, मऊ करून घ्यायचा आहे साबुदाणा एकदम. इथे बघा मस्त साबुदाणा कसा असा चिकट होऊन जातो आणि पुरा असा ट्रान्सपरंट. त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ, आवश्यकतेनुसार जेवढी आपल्याला गरज आहे तेवढं मीठ. थोडंसं मीठ मी आलूमध्ये पण टाकून घेतलं आणि ते पण मिक्स करून घेतलं. आता साबुदाण्यामध्ये पण चांगलं मीठ टाकून हे मिक्स करून घेत आहे. त्यानंतर यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचे आहे आपल्याला. आपल्या आवडीनुसार आपल्याला टाकायचे नसले तर आपण नाही पण टाकू शकत. आणि इकडे मी बटाट्यामध्ये पण बघा मॅश करून ठेवलेलं आहे, त्यामध्ये पण थोडं मीठ टाकलं आणि हे चांगलं शिजल्यानंतर हे दोन्ही एकजीव करून घेतलं. बघा साबुदाणा बघा किती मस्त छानपैकी एकदम असा गलगल झालेला आहे, एकदम चिकट शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हे आलूचं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं एकदम मऊ झालं होतं आणि एकदम असे इतक्या लवकर झाल्या माझ्या चकल्या करायला. मला त्रास पण नाही झाला कारण बॅटर खूप मस्त शिजलेलं होतं, आलू पण खूप मॅश होते. हे बघा हे आहे आदल्या दिवशीचे पापड, हे पण चांगले वाढलेले आहे. आणि आता इथे मी वर बसून चकल्या पण करून घेत आहे. हे आहे माझं बॅटर आणि हा आहे चकलीचं साचा. यामध्ये सगळं बॅटर टाकून मी मस्त चकल्या पण करून घेतल्या. तुम्ही बघू शकता आमच्या चकल्या पण झालेल्या आहे, आलू साबुदाण्याचे पापड पण झालेले आहे. आणि तुम्हाला प्लीज आमचे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. इथे बघा अशा चकल्या झालेल्या आहे आणि तुम्ही पण अशा चकल्या करा आणि छान छान असे व्हिडिओ काढा आणि सांगा आम्हाला कशा होतात तर तुमचे पापड. आणि त्यानंतर इथे खूप ऊन झाली होती, सकाळीच मस्त मी हे पापड केले. खूप ऊन होती, चकल्या केल्या. तर थँक्यू फॉर वॉचिंग.